नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग आणि वर्गमूळ. तर या ठिकाणी वर्ग आपल्याला माहित आहे, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणून येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असं म्हणतात. आता वर्ग काढणे यामध्ये जर संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल तर वर्ग काढणे एकदम सोपी ट्रिक आहे. आता ही ट्रिक आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ. समजा संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर वर्ग काढणे एकदम अत्यंत सोपे आणि हे तुम्ही काही सेकंदामध्ये काढू शकता. त्यासाठी आता आपण पाहू 5. उदाहरणार्थ 5 चा वर्ग बरोबर 5 गुणिले 5 बरोबर झाले 25. 5 चा वर्ग 5 5 25. आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल तर वर्ग काढणे. आता 5 चा वर्ग काढला. आता आपण काढणार आहोत 15 चा वर्ग. 15 चा वर्ग या ठिकाणी 5 एकक स्थानी आहे 5, दशक स्थानी आहे 1. आता अशा ज्या ठिकाणी या संख्येमध्ये एकक स्थानावर जर कधी 5 हा अंक आलेला असेल तर या ठिकाणी वर्ग काढणं अत्यंत सोपी एक ट्रिक वापरायची आहे. आता 15 गुणिले 15 बरोबर या संख्येचा वर्ग येणार आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, एकक स्थान आणि दशक स्थान. एकक स्थानी अंक असलेला आहे 5. 5 चा वर्ग अगोदर लिहून टाकायचा. 5 चा वर्ग आहे 25. एकक स्थानच्या संख्येचा वर्ग आपण काय केला आहे, लिहून टाकला. 5 चा वर्ग 25. आता दशक स्थानचा अंक आहे 1. मग 1 ही जी संख्या आहे, एकाच्या नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या घ्यायची. ती येते 2. 1 आणि 2 त्याचा करायचा गुणाकार. 1 आणि 2 बे 1 बे ते 2 इथे लिहून टाकायचे. झाला 15 चा वर्ग. आता बघू आपण 25 या संख्येचा वर्ग. 25 या संख्येचा वर्ग 25 गुणिले 25. सोपी ट्रिक आपली वापरायची आहे. एकक स्थानी आहे 5, दशक स्थानी आहे 2. एकक स्थानचा अंक आहे 5. 5 चा वर्ग अगोदर लिहून टाकायचा. 5 चा वर्ग लिहून टाकला. 25 दशक स्थानी आहे 2. 2च्या पुढची येणारी क्रमागत संख्या आहे 3. 2च्या पुढची क्रमागत येणारी संख्या 3. दोघांचा कराचा गुणाकार. 2 त्रिक 6. 6 या ठिकाणी लिहून टाकायचा. झाला 25 चा वर्ग 625. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी 25 चा वर्ग झाल्यानंतर 35 या संख्येचा वर्ग काढून पाहणार आहोत. 35 या संख्येचा वर्ग बरोबर 35 गुणिले 35 बरोबर एकक स्थानची संख्या 5 आहे, तिचा वर्ग अगोदर लिहून टाकायचा. 25 दशक स्थानची संख्या आहे 3. 3 या संख्येच्या पुढची क्रमागत येणारी संख्या कोणती आहे, 4. 3 आणि 4 चा काय करायचा, गुणाकार, आणि तो गुणाकार इथे लिहायचा. झालं 1225. हा 35 या संख्येचा वर्ग आहे. नंतर 45 या संख्येचा या ठिकाणी आपण पुढची मोठी संख्या घेऊन बघू. 95 या संख्येचा आपण काय करून पाहू, वर्ग काढून पाहू. 95 चा वर्ग बरोबर 95 गुणिले 95 बरोबर एकक स्थानच्या संख्येच्या एकक स्थानची संख्या 5. 5 चा वर्ग या ठिकाणी आपल्याला लिहून टाकायचा अगोदर 5. दशक स्थानची संख्या आहे 9. 9च्या क्रमाने येणारी पुढची संख्या आहे ती 10. दोघांचा गुणाकार या ठिकाणी लिहून टाकायचा. 9 10 90. 90 25. आता आपण काय करणार आहोत, 3 अंकी संख्येचा वर्ग काढून बघणार आहोत. म्हणून 105 ही संख्या घेऊ आपण. 105 चा वर्ग बरोबर 105 गुणिले 105 बरोबर. प्रक्रिया तीच करायची. एकक स्थानी 5 आहे. 5 चा वर्ग लिहून टाकला 25. आता या ठिकाणी काय करायचं आहे, दशक आणि शतक स्थानची संख्या एकत्र धरायची. एकत्र धरल्यामुळे ही संख्या झाली 10. 10 ही संख्या आणि 10च्या पुढची येणारी क्रमागत संख्या 10 गुणिले 11 आणि दोघांचा गुणाकार या ठिकाणी लिहून टाकायचा आहे 110. हा झाला 105 या संख्येचा वर्ग. आता 115 या संख्येचा वर्ग काढून बघणार आहोत आपण. 115 चा वर्ग बरोबर 115 गुणिले 115 बरोबर एकक स्थानी 5 आहे. 5 चा वर्ग लिहून टाकला 25 आणि या ठिकाणी
दशक आणि शतक स्थानची संख्या एकत्र धरायची आहे 11. 11 या संख्येच्या पुढची क्रमागत संख्या आहे 12. आता या ठिकाणी 12 आणि 11चा काय लिहायचा आहे? गुणाकार. 12 आणि 11 132 म्हणजे 13,225 हा या संख्येचा वर्ग आपण या ठिकाणी काढलेला आहे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 अंक असेल त्याचे वर्ग काढणे आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने काढता येतात. हे वर्ग आपण एकदम व्यवस्थित आणि पटकन काही सेकंदात काढू शकतो.